जबरदस्तीचे लग्न, सूड आणि प्रेम. देशमुखवाड्याच्या कोपऱ्यात कमला चोरून आरोहीला भेटते. तिच्या चेहऱ्यावर भीती आणि डोळ्यात पाणी आहे. ती सांगते, आरोही मॅडम, अर्पिता मॅडम पिहूला अजिबात वेळ देत नाहीत. रात्री पिहू रडते तर त्यांची झोपमोड होते म्हणून ते चक्क तिला माझ्या खोलीत आणून सोडतात. हे ऐकताच आरोहीच्या पायाखालची जमीन सरकते. अर्पिता इतकी निर्दयी कशी असू शकते? स्वतःच्या पोटच्या बाळाशी असं कोण वागतं? आरोहीचा संताप अनावर होतो, पण तिला माहिती आहे की ती सध्या हतबल आहे. ती कमलाला हात जोडून विनंती करते की तिने पिहूची काळजी घ्यावी. प्लीज कमला मावशी, माझ्या पिहूला सांभाळ गं. ती लहान आहे अजून. अर्पिता खूप नालायक बाई आहे. तिच्या भरोश्यावर ठेवू नकोस तिला. ती बोलते, काहीतरी मार्ग नक्की काढेन आणि अर्पिताला चांगलाच धडा शिकवेन. कमला, मॅडम तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी पिहू बेबीची काळजी घेईन. आरोही पिहूसाठी तिच्या आवडीचं मऊ खिचडी बनवते आणि कोणालाही न कळता चोरून वाड्यात शिरते. दृश्य 2. आरवचा खोटा रोमांस आणि आरोहीचा तुटलेला विश्वास. आरोही लपून छपून आरवच्या बेडरूमच्या बाहेर पोहोचते. तेवढ्यात तिला जे दिसतं ते पाहून तिचे काळीज चिरलं जातं. अर्पिता आरवच्या अगदी जवळ उभी असते. तिने मुद्दाम आपल्या ब्लाऊजची नाडी सैल सोडलेली असते आणि ती आरवला बांधायला लाडात सांगते. आरव खरं तर तिच्यावर भयंकर चिडणार असतो, पण त्याचं लक्ष आरोहीकडे जातं. तो बघतो की आरोही त्याच्याकडे बघते. त्या दिवशी आरोहीने जे कठोर शब्द बोललेले होते ते त्याला आठवतात आणि म्हणून बदला घेण्यासाठी आरव मनात एक क्रूर निर्णय घेतो. तो आरोहीला दाखवण्यासाठी अर्पिताच्या जवळ जातो आणि अत्यंत हळुवारपणे तिच्या ब्लाऊजची नाडी बांधू लागतो. अर्पिताच्या डोळ्यात डोळे घालून तो मुद्दाम मोठ्या आवाजात म्हणतो, अर्पिता, हा रंग तुझ्यावर किती खुलून दिसतोय. तू खरंच खूप सुंदर आहेस. हे शब्द ऐकताच आरोहीच्या हातचा डब्बा गळून पडण्याची वेळ येते. तिला वाटतं, आरव सर इतक्या लवकर तिला विसरले. अर्पिता मात्र हवेत असते. तिला वाटतं आरव पुन्हा तिच्या प्रेमात पडला की काय. दृश्य 3. मायेची मिठी आणि पिहूचा आक्रोश. अर्पिता आणि आरव रूमबाहेर गेल्यावर आरोही थरथरत्या पावलांनी बाहेर येते. ती कमलाकडे धावत जाते आणि पिहूला आपल्या उराशी घट्ट कवटाळते. पिहू आरोहीला बघताच आनंदाने हसायला लागते. आरोहीचे डोळे भरून येतात. ती हुदके देऊन रडते, सॉरी बाळा, मी तुला सोडून गेले होते, पण मी तुझ्याशिवाय आणि तुझ्या खडूस बाबांशिवाय नाही राहू शकत गं. कमला सांगते की आज अर्पिताने मुद्दाम तिखट खिचडी बनवली होती ज्यामुळे पिहूची जीभ भाजली. आरोहीला संताप येतो. आरव सर आणि अर्पिताला त्यांच्या रोमांसमधून वेळ मिळत नसेल म्हणून बिचाऱ्या पिहूचे हाल होत आहेत. ती पिहूला आणलेली खिचडी भरवते आणि तिला शांत झोपवते, पण तिला माहिती नसतं की आरव एका कोपऱ्यात उभा राहून हे सगळं लपून बघत असतो. आरवचा कडवटपणा आणि बाहेरची व्यक्ती. आरोही जायला निघते तेव्हा आरव तिच्या समोर येतो. तो तिची खूप नफरत करत असल्याचं नाटक करतो. आरव, परत का आलीस? तुला तर पिहूची काळजी नव्हती ना? मग ही खिचडी भरवायचं नाटक कशासाठी? तुला माझ्या घरात येण्याची परवानगी कोणी दिली? आरोही रडत, सर, अर्पिताला खिचडी बनवता येत नाही. पिहूला त्रास झाला म्हणून मी. आरव अर्पिताला आवाज देतो, अर्पिता बघ, हे आपल्या घरात कोणी बाहेरची अशी कशी येऊ शकते? आणि तू पिहूचं जेवण का बनवत नाहीस? इथून पुढे बाहेरच्या लोकांची आम्हाला गरज नाही. आरवचे हे बाहेरची व्यक्ती हे शब्द आरोहीला आरपार चिरून जातात. ती रडत तिथून पळून जाते. अर्पिता मात्र विजयाच्या आविर्भावात आरोहीकडे बघत असते. प्रेमाची जाणीव. शीतलचा आरसा. घरी गेल्यावर आरोही शीतलच्या कुशीत शिरून ढसाढसा रडते. आई, आरव सरांनी तिला इतक्या लवकर कसं माफ केलं गं? ते तिच्या इतके जवळ का जात आहेत? मला हे बघवत नाही आहे गं. शीतल तिला शांत करते आणि एका मोठ्या सत्याचा उलगडा करते. शीतल,
आरोही, तुला हे सगळं सहन होत नाही आहे कारण तू आरववर प्रेम करायला लागलीस आहेस. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याला दुसऱ्यासोबत बघणं अशक्य असतं. आरोही थबकते. तिला जाणवतं की खरंच हा तो जो त्रास होतोय, ही जी आग मनात लागली आहे ते दुसरं तिसरं काही नसून आरवबद्दलचं प्रेम आहे. तिकडे वाड्यात आरव खिडकीबाहेर बघत मनात म्हणतो, आरोही, जर तुला खरंच फरक पडत नाही तर मग तू लपून खिचडी घेऊन का आली होतीस? माझ्या आणि अर्पिताच्या जवळ येण्याने तुझ्या चेहऱ्यावरचं पाणी का पळालं? तू कितीही खोटं बोललीस तरी तुझ्या डोळ्यातलं प्रेम मी वाचू शकतो. अर्पिताचा माज आणि आरोहीचं सायलेंट वॉर. वेळ रात्र. ठिकाण देशमुख मेन्शनचा हॉल आणि आरवची बेडरूम. अर्पिताने आज मुद्दाम एक गडद लाल रंगाचा चमकदार स्लीवलेस ड्रेस घातला आहे. आरवच्या नावाचं मंगळसूत्र मिरवत ती आरोहीसमोर उभी ठाकते. तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर विजयाचं हसू आहे. बघितलंस आरोही, आज आरव आणि मी पुन्हा एक होऊ. त्यांनी मला बेडरूममध्ये बोलावलंय. आता आमच्यात कोणतीच भिंत राहणार नाही. तू फक्त लांबून आमचा संसार बघत राहा. अर्पिताच्या या शब्दांनी आरोहीच्या काळजात अग्नी पेटतो. ती मनातल्या मनात निर्धार करते, मी या अर्पिताला आरव सरांच्या सावलीलाही शिवू देणार नाही. आरोही चोर पावलांनी आरवच्या रूममध्ये शिरते. रूममध्ये मोगऱ्याचा सुगंध दरवळत असतो आणि मंद प्रकाश असतो. ती पटकन खिडकीच्या जड पडद्यामागे स्वतःला लपवून घेते. थोड्याच वेळात अर्पिता रूममध्ये येते आणि आरवच्या जवळ जाऊन त्याच्या शर्टच्या कॉलरशी खेळू लागते. आरवला तिचा स्पर्श विंचवाच्या दंशासारखा वाटत असतो, पण अचानक त्याची नजर आरशातल्या खिडकीच्या पडद्याखालील दिसणाऱ्या आरोहीच्या पैंजणाकडे जाते. आरवच्या ओठांवर एक खोडकर हसू येतं. तो आरोहीला धडा शिकवण्यासाठी मुद्दाम अर्पिताला कमरेत हात घालून स्वतःजवळ ओढतो आणि बोलतो, अर्पिता, मला थोडं फ्रेश व्हायचंय. मी आलोच. आपल्याला जवळ यायला मला फ्रेश तर व्हायला लागेल ना? अर्पिता लाडात म्हणते. लवकर या आरव. आजचा दुरावा मला सहन होत नाहीये. हे ऐकून पडद्यामागे उभ्या असलेल्या आरोहीचा जीव व्याकुळ होतो. तिचे डोळे रागाने लाल होतात. आरोही मांजरीची चाल आणि अर्पिताची फजिती. आरव बाथरूममध्ये जातो आणि अर्पिता बाहेर काही कामासाठी जाते. आरोही पडद्यामागून बाहेर येते. तिची नजर बेडवर जाते. ती तांब्याभर पाणी बेडवर ओतते आणि दारापाशी उभं राहून बाटलीतील तेल जमिनीवर सांडते. ती पुन्हा लपते. अर्पिता रूममध्ये येते आणि बेड बघून ओरडते, आरव, हे काय? कोणी केलं हे? आरव टॉवेलने डोकं पुसत बाहेर येतो. तो पडद्यामागे बघून एक विजयाचं स्माईल देतो. काय झालं अर्पिता? आरव विचारतो. बघ ना, बेडवर पाणी कोणी सांडलंय. अर्पिता वैतागते. आरव पडद्यामागे बघत खोचकपणे म्हणतो, मला वाटतं एखादी हुशार मांजर आली असावी आणि तिने हे मुद्दाम केलं असावं. अर्पिता चिडते. मांजर असं कसं करेल? पण आरव, आपली स्पेशल रात्र आता झोपणार कुठे? आरोही पडद्यामागे दात ओठ खात असते. आरव म्हणतो, जाऊ दे, सोफा मोठा आहे, आपण तिथे झोपू. अर्पिता आरवच्या गळ्यात हात टाकते. आरव तिला प्रतिसाद द्यायचं नाटक करतो. मग तो खेळ खेळतो. अर्पिता, जा एकदा पिहूला बघून ये, ती झोपली की नाही. अर्पिता नको म्हणत असतानाही आरवच्या हट्टापायी बाहेर जायला निघते आणि तिचा पाय तेलावर घसरतो. ती जोरात जमिनीवर आपटते. आह, ती ओरडते. आरवला मनातल्या मनात खूप हसू येतं. तो तिला उठवतो आणि म्हणतो, तुला लागलंय अर्पिता, आज तू गेस्ट रूममध्ये जाऊन आराम कर. अर्पिता, पण आरव, आपली आज मिलनाची रात्र आहे ना. आरव, अर्पिता, तुला खूप लागलं आहे. तू जा आधी आराम कर. आपल्याकडे खूप वेळ आहे. तू पूर्ण बरी होणं महत्त्वाचं आहे. अर्पिता लंगडत ओरडत बाहेर जाते. आरव हसतो आणि रूममध्ये वळतो. अर्पिता मन नसताना पण गेस्ट रूममध्ये जाते. आरवचा मस्क्युलर अवतार आणि आरोहीची धडधड. अर्पिता जाताच आरव रूमचा दरवाजा जोरात लॉक करतो. तो गॅलरीच्या दिशेने जातो आणि मुद्दाम आरोहीला दिसेल असं आपल्या शर्टची बटन एक एक करून उघडू लागतो.
आरोही पडद्यामागे डोळ्यावर हात ठेवते. तिचं हृदय जोरात धडधडायला लागतं. आरव पडद्याजवळ जातो आणि तो झटकन पडदा बाजूला करतो. आरोही घाबरून मागे होते. आरव पण तिच्या जवळ जातो, पण ती अजून मागे जाते. आरव अजून जवळ जातो, ती मागे जाते, पण मागे भिंत असते म्हणून थांबते. ते दोघं इतके जवळ असतात की त्यांचे श्वास एकमेकांना फील होतात. आरव ही साईडने निघायचा प्रयत्न करते. आरव त्याचा हात भिंतीवर ठेवतो. आरव ही दुसऱ्या बाजूने निघते. आरव दुसरा हात पण भिंतीवर ठेवतो. दोन्ही हात भिंतीवर ठेवून तिला आपल्या विळख्यात घेतो. आरोही, सर काय करताय तुम्ही हे? आरव शर्टलेस आहे. त्याची मस्क्युलर बॉडी आणि त्याचा शरीराचा उबदारपणा आरोहीला अट्रॅक्ट करतो. तो तिला घाबरवून सोडतो. तिचं हृदय अजून धडधडतं. काय करतेस इथे? आरव तिच्या डोळ्यात बघून विचारतो. दोघांच्या श्वासाची उष्णता एकमेकांना जाणवत असते. आरव, तुला काही फरक नाही पडत ना? मग का आलीस इथे? सर, ते मी पिहूला बघायला आले होते. आरोही थरथरत्या आवाजात म्हणते. पिहू तर कमलाच्या रूममध्ये आहे. मग माझ्या बेडरूममध्ये काय काम? आणि हे बेडवर पाणी आणि जमिनीवर तेल कोणी सांडलं? आरव तिच्या अजून जवळ जातो. आरव ही डोळे घट्ट मिटून घेते, कारण समोर आरवचा शर्टलेस शरीर आणि अत्यंत देखणा देह तिला अस्वस्थ करत असतो. आरव तिला आपल्या मिठीत ओढतो. आरोहीचा चेहरा त्याच्या उघड्या छातीवर आदळतो. त्याचे गरम श्वास तिच्या कानावर फील होतात. ती पूर्ण शहारून जाते आणि तो तिच्या कानात बोलतो. नाही आवडत ना तुला मला अर्पितासोबत बघायला? मग का घर सोडून गेली होतीस? आरव विचारतो. आरोही शेवटी रडू लागते. हो, नाही आवडत मला. मला खूप त्रास होतो तुम्ही तिच्या जवळ जाता तेव्हा. आरव हसतो आणि म्हणतो, हेच ऐकायचं होतं मला. आरोही आश्चर्याने त्याच्याकडे बघते. आरव, असं काय बघतेस? मला माहिती होतं तू जे बोललीस ते. तुला माझ्यापासून लांब राहिल्याने फरक नाही पडत ते तू फक्त मला दाखवायला बोलत होतीस. आरोही, मग तुम्ही अर्पिताच्या इतके जवळ का गेले होते? तुम्हाला माहिती आहे मला किती वाईट वाटलं ते. माझा जीव जात होता. आरव, मग का मला असं अर्पिताजवळ सोडून गेलीस? नाही सर, मी नाही सोडलं तुम्हाला अर्पिताजवळ. जर मी गेली नसती तर अर्पिताने मला धमकी दिली होती की ती पिहूला कुठेतरी लांब घेऊन जाईल आणि आपल्याला तिला भेटू देणार नाही. माझ्याकडे पर्याय नव्हता सर, म्हणून जावं लागलं. आरव, तुला बोललो होतो ना माझ्यावर विश्वास ठेव, तरी नाही ऐकलं तू माझं. आरोही, सॉरी सर, मी चुकले. नव्हतं जायला पाहिजे. कारण अर्पिता पिहूला नाही सांभाळत, तिच्याकडे लक्ष नाही देत. आरव, माहिती आहे, लवकरच ती या घरातून बाहेर जाईल. तू टेन्शन नको घेऊस. आरोही, सर, अर्पिता तुमच्या जवळ आली आणि तुम्ही तिला येऊ दिले? आरव, मी तिला विरोध यासाठी नाही केला, कारण मला माहिती होतं की तू नक्की काहीतरी करशील आणि अर्पिताला पळून लावशील. मी तुला आधीच बघितलं होतं आणि तू काही केलं नसतंस तर मीच तिला माझ्याजवळ येऊ दिलं नसतं. आरोही, पण सर, तुम्हाला कसं कळालं मी तुमच्यावर रागवण्याचं नाटक करते ते? आरव, कारण मी त्या दिवशी बाहेर आलो तेव्हा मला शीतल मावशींनी सर्व सांगितलं होतं. आणि तुला समजायला पाहिजे की आपली हक्काची गोष्ट कधीच कोणाला दुसऱ्यासाठी सोडायची नसते. ते पटवून देण्यासाठी आम्ही प्लॅन केला होता. आरोहीला समजतं की आरव आणि तिची आई शीतल यांनी तिला धडा शिकवण्यासाठी हा सगळा प्लॅन केला होता. सोप्यावरचा तो थरारक रोमांस. आरोही बोलते, सॉरी सर, मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. आय लव्ह यू. आरव पण तिला जवळ घेतो आणि बोलतो, आय लव्ह यू टू आरोही, मी पण नाही राहू शकत तुझ्याशिवाय. तो तिच्या कपाळावर किस करतो आणि शरारती अंदाजमध्ये बोलतो, पण आरोही, तुला शिक्षा तर भेटायला हवी ना? आरोही आश्चर्याने त्याच्याकडे बघते. आरव सर, कोणती शिक्षा आणि का? तुम्ही परत मला थंड पाण्यात उभे करणार आहेत का? आरव हसतो आणि बोलतो, नाही, त्यापेक्षा मोठी शिक्षा आहे. आरोही घाबरत, सर सॉरी, मी परत नाही करणार असं काही.
आरव हसतो. असं कसं? तू माझी स्पेशल नाईट खराब केलीस आणि मी तुला असंच जाऊ देऊ? त्याची भरपाई तर करावीच लागेल ना तुला. आरोही लाजते आणि त्याच्या मिठीत शिरून बोलते, किती लबाड आहेत तुम्ही. तुम्ही मला घाबरवून दिले. मला वाटलं परत थंड पाण्यात उभे राहायला लावता. आरव बोलतो, शांत बस, काहीच बोलू नकोस. तो तिला उचलतो आणि सोफ्यावर नेऊन बसवतो. तो स्वतःही तिच्या शेजारीच बसतो. आरोही अजूनही लाजत असते. आरव तिचा चेहरा आपल्या हाताने घेतो. तिचे ओठ थरथरत असतात. आरव हळूच तिचे ओठ आपल्या ओठात घेतो आणि तिला पॅशनेटली किस करू लागतो. आरोहीला हा स्पर्श नवीन असतो, पण हवाहवासा वाटतो. आरवचे हात तिच्या पाठीवरून आणि मानेवरून फिरतात. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे बुडून जातात. काही वेळाने आरव थांबतो आणि तिच्या कपाळावर किस करतो. जोपर्यंत तुला सन्मानाने या घरात परत आणत नाही, तोपर्यंत मी तुझ्या इच्छेविरुद्ध काहीच करणार नाही, तो वचन देतो. आरोही, सर, मला तुम्ही सोडून तर जाणार नाही ना कधी? आरव, माझी अट आहे, ती ऐकशील तेव्हा नाही जाणार. आरोही, काय? आरव, तू मला आजपासून सर नाही म्हणायचंस, फक्त आरव बोल. आरोही लाजते, पण मी कसं डायरेक्ट नावाने बोलू? मला सवय नाही. आरव, ठीक आहे, मग मी प्रॉमिस नाही करत. आरोही, असं नका बोलू ना. ठीक आहे, बोलते. आरव आणि ती आरवच्या कुशीत डोकं लपवते. मग दोघं एकमेकांच्या कुशीत शांत झोपतात. पहाटेचा निरोप आणि गुड मॉर्निंग किस. पहाटेची वेळ असते. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो. आरवला जाग येते. तो बघतो की आरोही त्याच्या कुशीत शांत झोपलेली आहे. तो तिच्या गालावरचे केस बाजूला करतो आणि हळूच तिच्या कानात कुजबुजतो. आय लव्ह यू आरोही. आरोही झोपेतच हसते आणि म्हणते, आय लव्ह यू टू आरव सर. आरव म्हणतो, परत सर? मी काय सांगितलं होतं? आरोही डोळे उघडते आणि लाजत म्हणते, आय लव्ह यू आरव. आरव तिला म्हणतो, आता जा, अर्पिता उठायच्या आत तुला निघावं लागेल. आरोही जायला निघते, पण आरव तिचा हात पकडून तिला पुन्हा स्वतःकडे जोरात खेचतो. आरोही त्याच्या अंगावर पडते. आता काय झालं? ती विचारते. आरव तिचे ओठ आपल्या बोटांनी कुरवाळतो आणि म्हणतो, माझ्या बायकोने मला अजून गुड मॉर्निंग किस नाही केलं. आरोही लाजून आरवच्या ओठांवर एक अत्यंत सॉफ्ट आणि लव्हिंग किस करते. आरोही तिला प्रतिसाद देतो. एक सुखद आठवण घेऊन आरोही हसत हसत वाड्याबाहेर पडते आणि आरव विजयाच्या आनंदाने खिडकीतून तिला बघत राहतो. तर कसा वाटला तुम्हाला आजचा भाग? जर आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे मला अजून मोटिवेशन मिळेल नवीन नवीन स्टोरी लिहायला. धन्यवाद.